निवडणुकीत पुण्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत तिरंगी लढत होतीये। पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला परिसर कसबापेठ विधानसभा मतदारसंघात येतो। भाजपचा बालेकिल्ला अशी कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची ओळख होती। परंतु 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आणि काँग्रेसचा हा विजय भाजपच्या जिव्हारी लागला। त्यामुळे पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजप त्या दिवसापासूनच तयारीला लागलेला दिसला। पराभवानंतर हेमंत रासने यांनी संघटना बांधली, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या तक्रारींचं निवारण केलं आणि गेल्या 18 महिन्यात केलेल्या या कामांमुळे पक्षाने पुन्हा एकदा रासने यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली। महाविकास आघाडीतून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर मनसेकडून गणेश भोकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचाराला जेमतेम आठवडा शिल्लक राहिला असल्याने प्रचाराला वेग आलाय। प्रत्येक उमेदवाराकडून विजयाचा दावा केला जात असताना अनेक मुद्दे चर्चेत येत आहेत। तिन्ही उमेदवारांचा विचार करता या ठिकाणी कोणते मुद्दे चर्चेत आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। कसबापेठ विधानसभा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला। या बालेकिल्ल्यात महायुतीकडून भाजपने हेमंत रासने यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदारसंघात कामाला सुरुवात केली। संघटना मजबूत करण्यावर भर देऊन संघटना बांधणीचं काम केलं। नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम सुरू केला आणि हा उपक्रम प्रचंड यशस्वी ठरल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय। या उपक्रमांतर्गत हेमंत रासने यांनी संपूर्ण कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील 50,000हून अधिक नागरिकांशी थेट संपर्क साधला। त्यातून 6,000 नागरिकांच्या समस्या समोर आल्या आणि त्या दूर करण्याचं काम रासने यांनी स्वतः लक्ष घालून केलं। याबरोबरच महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना रासने यांच्या संकल्पनेतून 10 मे बस योजना राबवली गेली। त्यातून नागरिकांना अवघ्या 10 रुपयात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली। मतदारसंघातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासात अडथळा ठरणाऱ्या UDCPR नियमावलीत शिथिलता आणली। मतदारसंघातील महिला, आबालवृद्ध नागरिकांसाठी नियमितपणे आरोग्य शिबिर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवले। महिलांचा सन्मान सोहळा, महाभोंडल्यासारखे कार्यक्रम घेत महिला वर्गांमध्ये देखील त्यांनी आपला भाऊ म्हणून स्थान निर्माण केलंय। युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर तसेच भव्य नोकरी महोत्सव राबवत शेकडोंना रोजगार मिळवून दिला असल्याचं भाजपचे उमेदवार हेमंत रासने सांगतात। यासह पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना स्वतःसाठी म्हणजेच आपल्या प्रभागासाठी 0 बजेट घेत शहरासाठी निधी दिला आणि असा निर्णय घेणारे पुणे महापालिकेच्या इतिहासातील ते पहिले स्थायी समितीचे अध्यक्ष ठरलेत। हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून महापालिकेत महसूल समितीची स्थापना करण्यात आली होती। या सर्व कामांमुळे मतदारसंघात नागरिकांच्या हाकेला आणि मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख बनली आहे। पोटनिवडणुकीत झालेल्या चुका सुधारल्यामुळे आणि पोटनिवडणुकीतला पराभव जिव्हारी लागल्यामुळे भाजपची संघटना मरगळ झटकून कामाला लागल्याचं दिसून येतंय। कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत। आमदार होण्याआधी ते नगरसेवक होते। त्या काळात त्यांनीही विकास कामे केली आहेत। थेट जनतेशी जनसंपर्क ठेवणारा आक्रमक नेता म्हणून मतदारसंघात धंगेकर यांची ओळख आहे। या जोरावरच मागच्या पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी झाले, मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ते उभे राहिले। या काळात मतदारसंघातील धंगेकर यांचा कनेक्ट कमी झाला। त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत धंगेकर स्वतः उमेदवार असताना देखील त्यांना कसबापेठ विधानसभेतूनच कमी मतदान झालं। भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना सुमारे 15,000 मताधिक्य इथून मिळालं। याबरोबरच लोकसभा निवडणुकीत ते ज्या प्रभागातून महापालिकेला निवडून जातात त्या प्रभागात देखील मतं मिळवण्यासाठी धंगेकरांना संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं। तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून बराच गोंधळ दिसून आला। विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सोबतच पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे या देखील इच्छुक होत्या। पक्षाने त्यांना डावलल्याने व्यवहारे या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत। काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आपल्याच सोबत असल्याचा दावा व्यवहारे यांच्याकडून केला जातोय। कमल व्यवहारे यांच्या आव्हानासोबतच
5 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता या निवडणुकीत धंगेकर कशी लढत देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनसेकडून गणेश भोकरे निवडणुकीच्या मैदानात आहेत। याआधी त्यांनी 2 वेळा महापालिका निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। तसंच 2 वर्षांपूर्वी त्यांनी शहरी गरीब योजनेअंतर्गत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या औषधाच्या वाढलेल्या दराबाबतचा महापालिकेतील आरोग्य विभागाचा घोटाळा उघडकीस आणला होता। त्याचप्रमाणे त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच कसब्यातील वाड्यांचा प्रश्न, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, ड्रेनेजच्या समस्या यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं सांगितलंय। विधानसभा निवडणूक लढवण्यावर या प्रमुख 3 उमेदवारांचं मतदारसंघासाठीचं विजन स्पष्ट आहे। यासोबतच कसबापेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। आता कसब्याची जनता कोणाच्या पाठीशी उभं राहणार हे येत्या 23 नोव्हेंबरला निकालातून स्पष्ट होईल। कसब्यात होणाऱ्या तिरंगी लढतीविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।